गणपती बाप्पा. माती मळून रंग भरून जीव ओतून घडवतोस तू मला. मला पाठवताना तुला भरून येत असेल ना रे. इथून जाताना मला वाटायचं माझा प्रवास फक्त उंदरावरच होतो, पण कोणी गाडीवर, कोणी हातगाडीवर, कोणी रेल्वेतनं मला त्यांच्या घरी घेऊन जातं. माझ्या निमित्ताने का होईना, पण सगळे एकमेकांना भेटतात. मग दुर्वांच्या जुड्या काय, जास्वंदाची फुलं काय, हार, पेढे, नारळ, फोटो, सेल्फी, मोदक, आरती, भजन, नुसता गाजावाजा असतो रे 10 दिवस. नुसती मज्जाच मज्जा असते. पण विसर्जनाच्या दिवशी खूप वाईट वाटतं. इतके दिवस सोबत राहून लागलेली तुमची सवय जाताना डोळ्यात पाणी आणायला भाग पाडते. ते रडणारं बाळ माझ्या कानात, लक्ष ठेव रे सगळ्यांवर, असं हक्काने सांगणारी आई, या सगळ्यांना बघून घाईवरून येतो. मी एकटा पडतो. या अथांग समुद्रात गेल्यावर माझी माती सुद्धा सापडत नाही पाटावर ठेवायला. मग पुढच्या वर्षी परत यायचं कसं, हा प्रश्न उरतोच.